रामकृष्ण। आज एक विशेष तिथी आहे आणि ती म्हणजे आहे भाद्रपद शुक्ला तृतीया। आजची ही तिथी सर्व कुमारिका आणि विवाहित स्त्रिया सगळ्यात श्रेष्ठ असा व्रत म्हणजेच हरितालिका व्रत करतात। एकदा पार्वती आईने भोलेनाथांना विचारलं होतं, भोलेनाथ असं मी काय केलं जेणेकरून तुम्ही मला पती रूपामध्ये भेटलात? आणि तेव्हा भोलेनाथ सांगतात, पार्वती पूर्वजन्मामध्ये तर तू सती होतीस, परंतु सती देह सोडल्याच्या नंतर तू मला प्राप्त करण्याकरिता खूप तपस्या केलीस। शिवमहापुराणामध्ये पार्वती आईंच्या तपस्येचा उल्लेख येतोच, परंतु त्याचसोबत कालिदासांनी लिहिलेला कुमार संभव ह्या सुद्धा ग्रंथामध्ये पार्वती आईंच्या खूप सुंदर असं तपस्येचं वर्णन आहे। तेव्हा भोलेनाथ सांगतात की पार्वती, ज्याप्रमाणे नक्षत्र चंद्र श्रेष्ठ आहे त्याप्रमाणे सगळ्या व्रतांमध्ये हरितालिका व्रत श्रेष्ठ आहे आणि ते व्रत तू एवढं मनातून केलंस आणि त्याच्यामुळेच मी तुला प्राप्त झालो। तुझ्या मनामध्ये एवढी दृढ इच्छा माझ्याशी विवाहाची होती आणि त्या इच्छेमुळेच तू वनामध्ये गेलीस। एका राजाची कन्या तू होतीस, तरी सुद्धा साधारण वल्कल तू परिधान केलीस आणि ऊन वारा पाऊस याची कशाचीही पर्वा न करता तू माझ्यासाठी तपस्या केलीस। पार्वती मैयाच्या तपस्येचं वर्णन शिव महापुराणामध्ये येतं की पार्वती मैयानं 3000 वर्ष भोलेनाथांसाठी तपस्या केली। कुमार संभव नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये फार सुंदर उल्लेख येतो। एवढे प्रसन्न झाले भोलेनाथ की भोलेनाथ म्हणतात, आद्य प्रभृत्य वनतांगी तवास्मी दासः। साक्षात चंद्रशेखर भोलेनाथ म्हणतात की तुझी तपस्या एवढी महान झालेली आहे की मी तुझा दास सुद्धा बनायला तयार आहे।